हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज माझं कॉलेजला काहीच काम नव्हतं, बट स्टिल मी जात होती कॉलेजला, कारण सकाळी-सकाळी मम्मीची बडबड चालू होती. जसं तुम्हाला माहितीच आहे, की माझं कंप्लीशन खूप सारं पडलंय, पण मी जर ते लिहायला बसले, तर मम्मीला असं वाटतं, ही टाईमपासच करते. म्हणून मी विचार केलेला, की मी कॉलेजला जाऊन कंप्लीशन करत बसेल आणि नेमकं पप्पाही गावी गेलेले, सो मी ठरवलं, की जाऊन बसूया. तिकडून आल्यावर पप्पा पिक करतील. तर मग तसंच काही झालेलं. पुढे तुम्ही बघशाल, व्लॉग पूर्ण बघा आणि मध्येच मग आम्ही ताईलाही पिक केलं, कारण तिलाही यायचं होतं. इथे तिचं काहीतरी काम होतं, सो तीही तिकडनं येणार होती. बाय द वे तुम्हाला भेंडीसोबत भात आवडतो का? मला खूप आवडतो. मला हे कॉम्बिनेशन आय नो कॉम्बिनेशन आहे थोडंसं वेगळं आणि खूप युनिक म्हणजे वेगळंच असेल कारण मला नाही वाटत कोणाला आवडत असेल. बट मला भेंडीसोबत भात खूप आवडतो म्हणजे मीच युनिक आहे. तारीफ हो रही है. त्यानंतर मग मी कॉलेजला निघाले तर मग माझी जी बस होती ती सुटलेली तर मी ऑटो घेतलेला कारण माझं पास संपलेलं सो मी आता कशीही जाते. तर मध्ये हा काय माहिती कसला मोर्चा चालू होता तर म्हणून आमची बस थांबवलेली 15-1 मिनिटं. मग तिथेच टाईमपास करावा लागला. त्यानंतर कॉलेजला गेलेली, थोडंसं कंप्लीशन केलेलं. त्यानंतर मी लवकर घरी निघाले कारण माझं मन अजिबात लागत नव्हतं. बट स्टिल माझ्यामध्ये खूप तो असा मुंगडा, "नाही जायचंच आहे, जायचंच आहे." बट ठीक आहे, चला जाऊ द्या. मग मी आलेली. मग तिकडून पप्पा तिकडून गावीवरनं आले. सो दीदी आम्हाला घ्यायला आली होती. ती येऊन गेलेली होती घरी. मग तिने आम्हा तिघांना घेतलं. आय मीन पप्पा आणि मला घेतलं आणि मग मध्येच तिचा वॉचचा सेल खराब झालं होतं, तर आम्ही ते चेंज करायला गेलेलो. त्यानंतर आज बाय द वे करवा चौथ आहे, जो बायांचा सण असतो ना, हां, तर तोच. तर माझी मम्मी ही करवा चौथ दरवर्षी ठेवत असते पप्पासाठी. सो फायनली म्हणजे ह्या वेळेस अचानक काय माहिती, नेहमी करवा चौथला माझी मम्मी लाँग डिस्टन्समध्ये फोटो वगैरे बघून करत असते. बट यावेळेस पप्पासोबत होते आणि खूप सुंदर झालेलं त्यांचं हे सगळं. मग आम्हीही बघत होतो, त्यांना एन्जॉय करत होतो. त्यांच्या ह्या मोमेंटला कॅप्चर केलेलं आम्ही. बाय द वे आज जेवणामध्ये पनीर त्यानंतर पप्पा गावीवरून सीताफळ घेऊन आलेले आणि मी खूप एक्सायटेड आता त्यांना खाण्यासाठी. बट ते थोडीशी कच्चे आहे, तर ते आपण उद्या म्हणजे 2-3 दिवसानंतर खाऊया. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्या. बाय बाय. गुड नाईट.